शास्ती कर लागू झाला, त्यानंतर 2007 साली मला वाटते शास्ती कर लागू झाला आणि शास्ती कर मुक्त होण्यासाठी आपण पाठपुरावा केला. सुदैवाने त्या गोष्टीला यश मिळालं. म्हणजे शास्ती कर बाधित किती कुटुंबांना आपल्या प्रभागामध्ये लाभ मिळाला असेल? सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. खऱ्या अर्थानं आमच्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना जी टांगती तलवार होती ती आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विधान भवनामध्ये त्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. देवेंद्र भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं काम करत असताना जवळपास 6,500 हो कुटुंबियांना याचा फायदा झालेला आहे. एकच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमची ज्ञानदीप रुपीनगर शिक्षण मंडळाची ज्ञानदीप शाळा असेल, त्या शाळेचा जवळपास 2 कोटी रुपयापेक्षा जास्त टॅक्स हा बापरे माफ झालेला आहे. असा अनेक कुटुंबियांना याचा खऱ्या अर्थाने सर्वात जास्त बाधित लोक हे रुपीनगर तळवडीमध्ये होते. हो, आम्ही रेड झोन मध्ये बाधित असल्या कारणानं आम्हाला तो शास्ती कर लागू होत होता. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा खरं तर ह्या कर्तृत्व संपन्न दमदार आमदाराने आमचा मार्गी लावलेला आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. बापू, निश्चित खरं आहे की 6,500 लोकांना, म्हणजे साधारण एका घरामध्ये एका मिळकतीमध्ये 4 लोक जरी पकडली तर आज 24,000 मिळकत जे नागरिकांना तुमच्या शास्ती कर माफीच्या निर्णयाचा लाभ झालाय. याचा हा बेनिफिट 100% आमच्या आणि गोरगरीब नागरिक आहे. हे कॉस्मोपॉलिटिशियन आहे. ही गोरगरीब जनता ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून रुपीनगरमध्ये आले. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातले अनेक गोरगरीब नागरिक आहे आणि या नागरिकांना खऱ्या अर्थानं हा फायदा होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे.